नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. सुरुवातीलाच बातमी येते कोल्हापुरातून, कारण पुण्यानंतर आता कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती भागात लक्षतीर्थ या वसाहतीच्या जवळ एक दोन नव्हे तर 4 गवे दिसलेत. त्यामुळे काहीसं भीतीचं वातावरण आहे. जिव्हाळा कॉलनीत हे गवे सुरुवातीला दिसले होते. त्यानंतर हे गवे शिंगणापूरच्या दिशेनं निघून गेल्याचं सांगितलं जातं. एकूण 5 गव्यांचा कळप होता असंही प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. गवे दिसल्यानं या ठिकाणी वनक्षेत्रपाल विजय पाटील आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सर्व परिसर पिंजून काढला. मात्र तरीही गव्यांचा कळप दिसून आला नाही. दाट वस्ती सोडून निर्जन स्थळाच्या दिशेनं हे गवे निघून गेले आहेत असं बोललं जातं. त्यामुळे काळजीचं कारण नाही. नागरिकांनी घाबरू नये. कोणत्याही कारणास्तव घराबाहेर न पडता प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन सुद्धा करण्यात आलं आहे. संदीप राजवळकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. संदीप, काय अधिक माहिती आहे? एकतर मिलिंद, कोल्हापूर पासून गगनबावड्याला जाताना जो रस्ता लागतो त्या रस्त्याला लागून लक्षतीर्थ वसाहती आहे आणि त्या वसाहतीतल्या जिव्हाळा कॉलनीत हा 4 गव्यांचा कळप जो आहे तो दिसून आलेला आहे. अगदी प्रेक्षकांना सांगायचं झालं तर अंबाबाई मंदिरापासून ही जिव्हाळा कॉलनी अगदी 8 ते 9 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे कोल्हापूर शहराच्या किती जवळ हे गवे आलेले आहेत याचा फक्त आपण अंदाज लावू शकतो. कोल्हापूर जिल्ह्यातलं जे दाजीपूर राधानगरी अभयारण्य आहे मिलिंद, ते गव्यांसाठी प्रसिद्ध आहे असं ओळखलं जातं. त्यामुळे कोल्हापूरकरांसाठी गवे नवीन नाही आहेत, पण शहराजवळ गवे आल्यानं खळबळ उडालेल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. कदाचित गगनबावडा पन्हाळा या गगनबावडा भागातून हे गवे पुढे जाताना ह्या भागातून दिसले असल्याची अशी एक शक्यता वर्तवली जाते. पण वन खात्यानं बऱ्यापैकी शोध मोहीम हाती घेतली होती काल दिवसभर, पण तरीही हे गवे दिसून आले नाहीत. त्यामुळे ते पुढे कदाचित पन्हाळा किंवा चांदोली जो भाग आहे सांगली जिल्ह्यातलं चांदोली अभयारण्य जे आहे आशावाडी तालुक्याला लागून आहे त्या भागामध्ये हे गवे पुढे गेले असतील असा एक अंदाज वर्तवण्यात येतोय. पण बऱ्यापैकी सगळ्या गावांच्या शिवारांमध्ये सध्या ऊस तोडणी सुरू आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. रात्रीच्या वेळेला देखील हे गवे प्रवास करत असतात, दिवसा देखील प्रवास करत असतात. त्यांना वाटेल त्यावेळेला ते खरं तर थांबत असतात. त्यामुळे ऊस तोडणी करणाऱ्या कामगारांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि काळजी घ्यावी असं देखील वन खात्यानं आवाहन केलं आहे. मिलिंद. संदीप, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे पुण्यानंतर कोल्हापूर शहरामध्ये 1-2 नव्हे तर चक्क 5 गव्यांचं दर्शन. आणि एक मोठी बातमी नागपूरमधून हाती येते. नागपूरमध्ये हुडकेश्वर पिंपळा फाट्याजवळ डांगे लॉन इथे एकाची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. लग्न समारंभामध्ये एका खोलीत जाऊन ही हत्या झाल्याचं कळतंय. 31 वर्षीय अखिलेश मिश्रा याची हत्या झाली तर 21 वर्षीय ओम मिश्रा हा गंभीररित्या जखमी झालाय. कॅटरिंगच्या पैशांच्या वादातून ही हत्या झाली असावी असं प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यातही घेतलंय. नागपूरमधली या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी. लग्न समारंभामध्ये कॅटरिंगच्या पैशांच्या वादातून हत्या झाल्याचं समोर आलंय. आणि बोलूयात अन्य काही बातम्यांकडे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांना एका व्यक्तीनं अर्वाच्य भाषा वापरत कार्यालय पेटवून देण्याची धमकी दिली आहे. ऑफिसच्या नंबरवर कॉल करून ही धमकी देण्यात आल्याचं कळतं. जयंत रामचंद्र पाटील असं धमकी देणाऱ्या व्यक्तीचं नाव असून तो तांबवे गावातला रहिवासी आहे. सिंहगड रोड पोलीस स्थानकात या सगळ्याबद्दल अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. चंद्रकांत कुंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. चंद्रकांत. मिलिंद, हा जो व्यक्ती आहे हा यापूर्वी त्यांना ट्रोल करत होता फेसबुक अकाउंट वरती. त्याने त्यावेळी दुर्लक्ष केलं, पण हे दुर्लक्ष केल्यानंतर त्याची हिंमत एवढी वाढली की काल त्यांनी फोन केला ऑफिसमध्ये रुपाला ते चाकणकर यांच्या, आणि त्यांचा पीए जो आहे त्यांना तो सातत्याने त्यांचा पर्सनल मोबाईल नंबर मागत होता. पीएने त्याला स्पष्ट सांगितलं की मी पर्सनल मोबाईल नंबर देऊ शकत नाही. त्यानंतर तो एकदम अर्वाच्य भाषेवर उतरला, तुमचं ऑफिस पेटवून देईल, घाणघाण शिव्या देऊ लागला. म्हणून त्याची तात्काळ दखल घेत रुपालीताई चाकणकर यांनी शेगाव पोलीस स्टेशनला रात्री उशिरा या संबंधीचा गुन्हा दाखल केला आणि पोलिसांनी चौकशी केली. असं आढळून आलं की या व्यक्तीने यापूर्वी 2-3 महिलांना अशाच पद्धतीने शिवीगाळ केलेली आहे आणि तो पदवीधर इलेक्शनला अपक्ष उमेदवार म्हणून पण उभा होता.
म्हणजे त्याची हिस्ट्री काहीतरी अशीच आहे. आता पोलीस पुढचा तपास करतायत, आधी त्याला अटकही होईल, तर सगळी चौकशी होईल. पण या निमित्ताने महिला राजकारण्यांना कशा पद्धतीने त्रास होतो समाजाकडून किंवा समाजातल्या काही या घटकांकडून, अशा प्रकारे पुरुषी मानसिकता असलेलं ते पुन्हा एकदा समोर आलंय आणि त्याचा निश्चितच रुपाली चाकणकर यांना त्रास झालेला आहे. चंद्रकांत तुर्तास, धन्यवाद या माहितीबद्दल. आणि आणखीन एक मोठी बातमी, लॉकडाऊन हळूहळू अनलॉक होत आहे, तर लोक काहीही करायला मोकळे सुटलेत. कारण सांगलीमध्ये मॉडिफाईड दुचाकी गाड्यांच्या सौंदर्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. पण पोलिसांना याची खबर लागताच पोलिसांनी ही स्पर्धा उधळून लावली. तब्बल 100 वाहनं यामध्ये सहभागी झाली होती. यातील 34 गाड्या पोलिसांनी पकडल्या आहेत, तर 71 वाहनं ही चालकांसह पसार झालेत. 10 स्पर्धकांना ताब्यात घेण्यातही पोलिसांना यश आलंय. आसिफ मुर्सल आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. आसिफ, पोलिसांनी मोठी कारवाई केली. मी एकूणच बघितले तर की आता लॉकडाऊनच्या काळात विविध लोकांनी गाड्या ह्या मॉडिफिकेशन केल्या होत्या आणि पोलिसांना न सांगता ह्या कृष्णा नदीच्या घाटावर गाड्या मॉडिफिकेशन गाड्या केलेल्या यांच्या सौंदर्य स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या. पण जसंच पोलिसांना कळालं की पोलिसांच्या खबरांना कळालं की ह्या काही कोल्हापूर आणि सांगलीमधील काही तरुण गाड्यांच्या स्पर्धा भरवून आहेत, त्यावेळी पोलिसांनी कारवाई केलेली आहे आणि यामध्ये 31 गाड्यांवर कारवाई केलेली आहे. बाकीचे जे काही गाडी चालक होते हे पळून गेले आणि त्यामध्ये 10 लोकांना अटक केली आहे आणि पुढील कारवाई करत आहेत. एकूणच बघितलं तर ज्या आता सध्या गाड्यांमध्ये नवीन हॉर्न बसवणे, नवीन सायलेन्सर बसवणे आणि नवीन मॉडिफिकेशन करून कर्कश आवाजामध्ये आपल्या गाडीचं प्रदर्शन करणे अशा प्रकार आता सुरू आहे आणि त्यामुळं ह्या कारवाईनंतर ज्या गाड्या मॉडिफिकेशन करतात त्यावर कारवाई अंकुश ठेवण्यास पोलिस यश आलंय असं म्हणता येईल. मिलिंद. आसिफ तुर्तास, धन्यवाद या माहितीबद्दल. आणि आता एक हलकी फुलकी बातमी. RPIAचे अध्यक्ष रामदास आठवले यांचा काल वाढदिवस होता. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी खास आठवले यांच्या शैलीमध्ये त्यांना शुभेच्छा दिलेत. कोरोना गो. आणि या शुभेच्छावरून सध्या माध्यमांमध्ये आणि समाज माध्यमांमध्ये मोठी चर्चा आहे. अनिल देशमुख यांनी एक कविताच ट्विट केली. देशमुख यांच्या या आयडियाला नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिलाय. साधारण आपले राजकारणी हलके फुलके ट्विट फार कमी करतात, त्यात देशमुख यांचं हे ट्विट म्हणजे लोकांसाठी सुखद धक्काच आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रामदास आठवले यांना कशा शब्दात शुभेच्छा दिलेत पाहूयात. बाहेर पडले थंडी, घालून बसा बंडी, बाहेर फिरू नका रात्री कारण आहे संचारबंदी, पण आज दिवस आहे जल्लोषाचा कारण वाढदिवस आहे भारी कवीचा, युती संगे बांधला त्यांनी विकासाचा चंग, आठवले साहेब म्हणजे राजकारणातील कवी दबंग. एवढंच नाही तर अनिल देशमुख पुढे म्हणतात की आठवले साहेब आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आता अनिल देशमुख यांच्या या कवितेवर रामदास आठवले कोणती कविता करून उत्तर देतात हे पाहणं अतिशय रंजक असेल. वळूयात काही महत्त्वाच्या बातम्यांकडे. राज्यातील MPSCच्या नियुक्तीचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार असल्याचं मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं. पुण्यामध्ये विद्यार्थ्यांच्या सोबत संवाद साधताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. EWSचा ऑप्शन ऐच्छिक आहे. GRचा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर कोणताही परिणाम होणार नाही असंही त्यांनी नमूद केलं. OBC आरक्षणाला धक्का लावणार नसल्याची ग्वाही सुद्धा त्यांनी दिली. अशोकराव चव्हाण होते, मुख्यमंत्री महोदय होते, भुजबळ साहेबांना घेऊन गेलो होतो. आमचे त्या ठिकाणी दिलीप वळसे पाटील होते. मी सगळ्यांना म्हटलं, मुख्यमंत्री महोदयांना म्हटलं की हा विषय संपवायचा. 420 विद्यार्थ्यांमध्ये SCBCचे मला वाटतं 47 विद्यार्थी, परंतु ओपनची यादी जर काढली तर 72 विद्यार्थी आपल्या मराठा समाजाचे निघतात. मला त्यातील काही मुलं असली इथे, काही मुलं मला तिथे भेटली. मला कळत नाही की उद्या जर हे 2018च्या बॅचचे विद्यार्थी, बरोबर ना, 2019 हे विद्यार्थी, त्यांचं पुढचं वर्ष आता 21 आपण सुरू होतोय, म्हणजे झालं सुरू.
आणि केवळ न्यायालयीन प्रक्रियेमध्ये त्या विद्यार्थ्यांना थांबवू नका, हे स्पष्टपणे मी त्या ठिकाणी म्हटलंय. 25 तारखेनंतर त्या संदर्भात सगळी LNJDचे अधिकारी होते, सामान्य प्रशासन विभागाचे अधिकारी होते, थोरात साहेब होते, 2-3 वकील होते आणि मुख्य सचिव सुद्धा होते. 1.25 तासाच्या चर्चेनंतर स्पष्टपणे सांगितलं आहे की या संदर्भात 25 तारखेला सुप्रीम कोर्टाची केस आहे, फक्त 25 तारखेपर्यंत आपल्याला थांबायचं आहे, त्यानंतर आठवड्याभरात हा निकाल लागल्याशिवाय राहणार नाही. मी एवढा विश्वासाने तुम्हाला सांगतो, आपण कोणाच्या विरोधात नाही आहोत. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे जानेवारी महिन्यात दिल्लीमध्ये उपोषण करणार आहेत. शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या 1.5 पट हमीभाव मिळावा, केंद्रीय आणि मूल्य आयोगाला स्वायत्तता द्यावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसींची 100% अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागण्यांसह इतर शेतकरी हिताच्या मागण्यांसाठी जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नवी दिल्लीमध्ये शेवटचं उपोषण करणार असल्याची माहिती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली. दिल्ली इथे रामलीला मैदान अथवा जंतर मंतर इथे उपोषणाला परवानगी मिळाली नाही तर आपण अटक करवून घेऊ आणि तुरुंगात उपोषण करू, असा इशारा सुद्धा अण्णा हजारे यांनी दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशभरातल्या शेतकऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळेला मोदींच्या हस्ते पंतप्रधान किसान सन्मान निधीचं वितरण सुद्धा करण्यात आलं. मोदी यांच्या हस्ते 9,04,00,000 शेतकऱ्यांना 18,098 कोटी रुपये त्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील शेतकऱ्यांच्याकडून काल त्यांचे अनुभव सुद्धा त्यांनी जाणून घेतले. पंतप्रधान मोदी यांनी लातूर जिल्ह्यातले शेतकरी गणेश भोसले यांच्याशी संवाद साधला. पंतप्रधान पीक विमा योजनेच्या माध्यमातून आपल्याला मोठी मदत झाली, असं भोसले यांनी नमूद केलं. गणेश जी नमस्ते. राम राम सर जी. राम राम. गणेश जी बताइए, आपके पास कितनी जमीन है? मेरा नाम गणेश राजेंद्र भोसले है. मैं महाराष्ट्र के लातूर जिले के औसा तालुका के मातुला गांव का रहवासी हूं. अभी मेरे पास 3 हेक्टेयर जमीन है जिस पर मैं सोयाबीन और तूर की फसल का उपयोग करता हूं. पहले क्या करते थे गणेश जी? पहले यही खेती में काम था, सोयाबीन, तूर, चना. और खेती के सिवाय भी कुछ करते होंगे कि सिर्फ खेती करते हैं? नहीं, खेती के सिवाय सर जी मेरे पास 9 गाय है और 13 भैंस है, जिसका मैं दूध निकाल कर खेती में उसका पैसा लगाता हूँ. अच्छा, यानी पशुपालन भी अच्छी तरह करते हैं आप? हाँ सर जी. अच्छा, मुझे बताइए गणेश जी, सच बताना, हाँ सर. खेती में ज्यादा कमाई होती है कि पशुपालन में? खेती में भी होती है और उससे खेती के अलावा पशुपालन से मेरे को दूध मिलता है और उस दूध को मैं बेचकर मेरा परिवार और मेरे खेती में भी उसका राशि का चयन होता है सर जी. अच्छा, फसल बीमा योजना का कोई लाभ कभी लिए हैं आपने? फसल बीमा योजना से जुड़े हैं आप? हाँ सर जी, मैं बहुत सालों से फसल बीमा योजना से जुड़ा हूँ. कल मौसम में 2019 के मौसम में मैंने प्रधानमंत्री पीक फसल योजना बीमा में मैंने लाभ लिया है. कितना लाभ मिला, कितने पैसे मिले आपको? मैंने 2019 को प्रधानमंत्री फसल योजना में 2580 रुपए का प्रीमियम किया था, लेकिन पिछले साल बहुत बड़ी बारिश की वजह से सोयाबीन फसल का बहुत नुकसान हो गया और उसके कारण मुझे 54,000 रुपए का राशि मिला है. यानी इंश्योरेंस आपने कंपनी 2,500 रुपया दिया था और 54,000 रुपया मिला? 2580 रुपए का प्रीमियम किया था मैंने. अच्छा, यानी 2,500 रुपया? हाँ सर. हाँ, और आपको मिला 54,000? 54,315 रुपए का मुझे राशि मिला सर. तो ये सब गांव वालों को मालूम है? सब किसानों को मालूम है सर. तब अब सारे इसीलिए किसानों का तो मन सब- करता है कि फसल बीमा लेंगे. हाँ सर, सभी किसान भाई मेरे साथ आप प्रधानमंत्री पीक फसल योजना से जुड़े हुए देखिए, मुझे बहुत खुशी हुई कि और ये आपने बहुत अच्छी स्कीम है. हाँ,
उससे हर किसान को फायदा हो रहा है सर जी। याच निमित्तानं गणेश भोसले यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यातल्या शेतकऱ्यांसोबत आज संवाद साधलाय आणि लातूर जिल्ह्यामधून थेट पंतप्रधानांशी संवाद साधण्याची संधी मिळालेली आहे लातूर जिल्ह्यातल्या गणेश भोसले यांना. ते आपल्या सोबत आहेत. गणेशजी, नेमकं काय संवाद झालेला आहे, कशा पद्धतीचा संवाद आज होता आणि महाराष्ट्रातून तुम्हाला संधी मिळाली? आज जो पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा जे मन की बात जो कार्यक्रम आहे, त्या मन की बात कार्यक्रममध्ये मला पीक विमा इन्शुरन्स कंपनीमधनं डायरेक्ट फोन आला की सर तुम्ही पीक विमा इन्शुरन्स जर त्या वर्षी करता आणि त्याचं प्रीमियम पण आपल्याला मिळाले तर त्याबद्दल तुम्हाला मन की बातमध्ये डायरेक्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत तुमची बातचीत होणार आहे. आणि हे ऐकून मला धक्काच बसला आनंदाचा. आणि त्यात मी आज मोदीजी साहेबांसोबत जॉईन झालो आणि पंतप्रधान साहेबांसोबत, आणि जी मी काय प्रीमियम कसं केलं आणि त्याचा मला काय लाभ भेटला यावर मी मोदीजी सोबत चर्चा केली. आणि ती चर्चा मोदीजींनी पूर्ण देशातल्या शेतकऱ्यासोबत त्यांनी संवाद केला. याबद्दल कशा पद्धतीचा लाभ मिळाला? सर, मी गेल्या वर्षी 2019ला माझ्याजवळ 3 हेक्टर जमीन आहे, त्यावर मी सोयाबीनची पेरणी करतो. तर त्या पेरणीसाठी मी पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत 2580 रुपयाचा विमा हप्ता भरला होता. तर 2019मध्ये या अतिरेक पावसामुळं जे सोयाबीनचं नुकसान झालं त्या नुकसानीवर मला एज्युकेशन इन्शुरन्स कंपनीमार्फत मला माझ्या खात्यावर डायरेक्ट 54,315 रुपये राशी मला मिळाली. आणि त्या विमा हप्ता मला मिळाल्यामुळं माझी उपजीविका आणि मी इतर माझे घरातील कुटुंब, शेतीसाठी, माझ्या मुलांसाठी, शिक्षणासाठी मी त्या निधीचा वापर केला. होते लातूर जिल्ह्यातून थेट पंतप्रधानांशी संवाद साधलेले गणेश भोसले. त्यांना देखील आता पंतप्रधानांसोबत थेट संवाद साधल्यामुळं आनंदानं ते देखील आता भारावून गेले. नितीन बनसोडे, न्यूज 18 लोकमत, लातूर. आणि आता एक छान बातमी, आनंद द्विगुणित करणारी, ती म्हणजे औरंगाबादमधल्या सिद्धार्थ उद्यानात सध्या खूप आनंदाचं वातावरण आहे. कारण या उद्यानात 5 पाहुण्यांचं आगमन झालंय. 5 बछड्यांना या मादीने जन्म दिलाय. समृद्धी वाघिणीनं 5 बछड्यांना जन्म दिला. समृद्धी आणि सिद्धार्थ वाघाचे हे 5 बछडे आहेत. या 5ही बछड्यांची तब्येत उत्तम आहे असं उद्यानाच्या व्यवस्थापनाकडून सांगण्यात आलं. थंडीचा त्रास होऊ नये म्हणून या बछड्यांच्या पिंजऱ्यात एक छोटासा हीटरही लावण्यात आला. तसंच CCTV सुद्धा बसवण्यात आला आणि 24 तास एका केअरटेकरची नियुक्ती करण्यात आली. या केअरटेकरशिवाय अन्य कुणालाही या पिंजऱ्यात जायची परवानगी नाही. यापूर्वी समृद्धी आणि सिद्धार्थ या जोडीनं 2016मध्ये नोव्हेंबर महिन्यात 3 बछड्यांना आणि एप्रिल 2019मध्ये 4 बछड्यांना जन्म दिला होता. सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सिद्धार्थ, किती गोड आहेत ही छोटी छोटी बाळं? निश्चित मिलिंद, अत्यंत आनंदाची बातमी आणि उत्साहाचं वातावरण आहे. कारण समृद्धी आणि सिद्धार्थ या वाघाच्या जोडीने जवळपास 5 पिलांना जन्म घातलेला आहे. आणि ही पिलं निश्चितच बघण्यासाठी किंवा त्यांच्या जवळ जाण्यासाठी अनेक लोकांची इच्छा असेल. मात्र जवळपास 3 महिने हे बछडे फक्त अशाच पद्धतीने आपण बघू शकतो. कारण या 5ही बछड्याची अत्यंत काळजीपूर्वक या ठिकाणी देखभाल केली जाते. आता थंडी ही भरपूर आहे औरंगाबादमध्ये, त्यामुळे बछड्याच्या पिंजऱ्यामध्ये खास 3 हीटर लावलेले आहेत जेणेकरून या बछड्यांना सर्दीचा किंवा थंडीचा त्रास होऊ नये. ऍक्च्युली समृद्धी या वाघिणीनं जवळपास 16 ते 20 या 4 वर्षामध्ये 12 वाघांना जन्म दिलाय, 12 पिल्लांना जन्म दिलेला आहे. आणि आता एकंदरीतच सिद्धार्थ गार्डनमध्ये जवळपास 14 वाघांची संख्या झालेली आहे. आता खऱ्या अर्थाने ही बातमी बघितल्यानंतर अनेकांना वाटतंय गार्डनमध्ये जावं. मात्र सध्या कोरोनामुळे गार्डन बंद आहेत, गार्डन अजून सुरू झालेले नाहीत.
त्यातल्या त्यात अनेक दिवसांपासून लोकांना गार्डनमध्ये जाता आलेलं नाही. मात्र आता या बछड्यांना पाहण्यासाठी निश्चित लोकांची उत्सुकता असेल, मात्र काही दिवस थांबणं गरजेचं. थांबावं लागेल. सिद्धार्थ, तू म्हणालास त्याप्रमाणे 3 महिन्यानंतर या छोट्या छोट्या पिल्लांना प्रत्यक्ष पाहता येईल, पण तोपर्यंत न्यूज18 लोकमतच्या news18lokmat.com या वेबसाईटला लॉग ऑन करा आणि या बछड्यांना नक्की बघा. इकडे कोरोनाच्या बद्दल मुंबई महापालिकेसाठी महत्त्वाचा दिवस म्हणावा लागेल, कारण काल मुंबईतल्या धारावी परिसरातून कोरोनाचा एकही नवा रुग्ण सापडला नाही. त्यामुळे धारावी परिसरातून कोरोनाचा समूळ नायनाट व्हायला सुरुवात झाली आहे असं म्हणता येईल. एप्रिलमध्ये धारावीत कोरोनाचे पहिले 8 रुग्ण एकदम सापडले होते. त्यामुळे काल एकही रुग्ण न आढळल्यानं धारावीकरांना एक प्रकारे ख्रिसमसचं गिफ्टच मिळालं. धारावीमध्ये पुढच्या महिन्याभरात एकही रुग्ण सापडू नये आणि इथून पुढे कधीच सापडू नये हीच अपेक्षा. धारावीकरांचं खरंच खूप सारं कौतुक. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक.